सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को और एक घंटा वाला बटन जरूर दबाइए जिससे आप मेरे आने वाली नई वीडियो को देख सके। आज आम्ही एकतेने सर्व सेवक म्हणून त्यांनी नाव दिलं, सेवक परिवार नगरकर. बरोबर आहे का वगैरे नाव दिलं. मग मी सांगितलं त्यांना, ठीक आहे तुमची एकता जर आहे तर मला काय समस्या आहे, मी नक्की येणार. जे बाबांनी आम्हाला सांगितलंय, शिकवलंय, एकता करा एकता करा, आणि मी गेली 28 वर्षापासून बघतोय या मार्गामधली एकता भंग झाली. बाबा शरीराने गेले पण त्यांचा आत्मा आजही कार्य करतो. तो तुमच्या आणि आमच्या या हृदयात बसतो. समजू नका की तुम्हाला डायरेक्टली भगवान बाबा हनुमानजी गेले तर. आजही आम्हाला जी बुद्धी देत आहे, आजही आम्हाला ते आमचे जीवन सुखी होते आहे, ते महान बाबा जमदेवजींच्या आत्मा आणि त्यांचा आत्मा हा आमच्या आत्म्यात असलेला आहे. बरेच लोक सांगतात बाबा गेले, मग आम्हाला कोण विचारलं? मला एक तरी सेवकांनी सांगावं उठून की आमचं कार्य बाबांमुळे होत नाही, तर आमचं कार्य हे इथे जे जेवढे मार्गदर्शक बसलेले आहेत यांच्यामुळे होत आहे. होतंय का? होतंय का? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. सेवकांमुळे कोणी गुणाच होत नाही. आपला अजूनही बाबा आहे, आजही आहेत, उद्याही राहणार आहे आणि अनंत राहणार. मग ही लोक काय एक होत नाही? जोपर्यंत का होत नाही? ही सगळी मार्गदर्शक लोक एक काय यांच्या मनात? खुर्चीसाठी बसला, पैसे कमवासाठी बसला, मान पाडण्यासाठी बसला, कशाला बसला? तुम्हाला बाबांनी सांगितलेली एकता करायची आहे. एकता का नाही करत तुम्ही? आज हा आमच्या जो सर्वसाधारण सेवक आहे, हा भटकतो आहे, त्याला कळत नाही की मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ. मला वाटतं या मार्गाचे तुकडे झाले ते 98 मध्ये माझ्या मते. बरोबर आहे का मेहर साहेब? 98 मध्ये. का? तुम्ही लोक बाहेर पडलेत ते का पडलात? मान, पैसा, इज्जत, इब्रत. अरे आम्ही या मार्गात आलो, मेलेलो आहे. बाबांनी कितीतरी अपमान सहन केला, तुम्हा लोकांना माहीत नसेल, पण ह्या इथे जे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत यांना विचारा. विचारा काय काय शोभन. पण बाबांनी कधी लक्ष नाही घातलं. बाबांनी कधी स्वतःला परमेश्वर म्हटलं नाहीये. बाबांनी सांगितलं मी फक्त त्या परमेश्वराचा सेवक आहे आणि आम्ही सगळे बाबांचे सेवक आहोत ना. बाबांचे सेवक की त्या मेहर बाबूंचे सेवक आहेत की बांगुडे साहेबांचे सेवक आहेत? आम्ही बाबांचे सेवक. मग ही दुफळी का? ही दुफळी का? इथे जे 3 इन्सिडेंट घडले हे काय दर्शवते? काय दर्शवते? अजूनही आमच्या मनामध्ये ते खुर्चीवर बसलेले लोक असो किंवा ही समोर बसलेले सेवक असो,
कुठेतरी काहीतरी गडबड आहे. आता मला एक बरेचशी तरुण पिढी भेटली होती. मी जेव्हा बाहेर गेलो सगळी पिढी जमा झाली. खूप लोक होते, मला वाटतं जवळजवळ 20-25 लोक होते. त्यांनी त्यांच्या संवेदना सांगितल्या. संवेदना त्यांच्या मनात आहे संवेदना, पण त्यांच्या संवेदना कोण ठोक करेल, कोण करेल? त्या तरुण पिढीने, या तरुण पिढीला जर मार्गदर्शन करायचं असेल तर आमच्यासारखे जे जुने खोड आहेत, खोड जे स्वतःला विद्वान समजतात, या लोकांनी हा सगळा विसर केला पाहिजे आणि नवीन पिढीला जे बाबांनी सांगितलं आहे, जे सत्य सांगितलेलं आहे, ते या नवीन पिढीला सांगितलं पाहिजे. बाळू शिर्के म्हणतोय की मी स्वतः खूप विद्वान आहे. मी विद्वान आहे. मी तुमच्यासारखा साधा सेवक आहे इथे बसलेल्या, तुमच्यासारखा साधा सेवक आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला फक्त 3 विषयावर सांगणार आहे. पहिला विषय एकता, दुसरा विषय गाणं कोणतं? रिंकी बंडाटे. रिंकी बंडाटे. एक जब मुलगा हरवला. बाबांना आम्ही कोणीही ओळखलेलं नाही. आणि तिसरा विषय, जर वेळ मिळाला मला 4:30 पर्यंतच मी बोलणार आहे. 4:31 पण मी होऊ देणार नाही आहे, कारण बाबांनी मला मर्यादा शिकवली आहे. मला वेळेचे बंधन आहे आणि मी ती वेळ पाळतो. आणि म्हणून एकता पहिला विषय. तो तिसरा विषय जो आहे तो या क्षेत्राचे खासदार ज्यांनी केंद्र सरकारला एक निवेदन दिलंय त्याच्या. तर बंधूंनो, एकता आम्हाला बाबांनी एकता शिकवली. 98 मध्ये एकता तोडली. ग्रामीण शहरी भाग, ग्रामीण शहरी भागानंतर त्याचे तुकडे तुकडे होत गेले. आज जो बाबांनी मार्ग दिला, परमात्मा एक सेवक, ज्या मार्गाचं नाव आहे परमात्मा एक सेवक, आणि धर्म आहे मानव धर्म. आम्ही मानव धर्म म्हणतो आणि मानवासारखं वागतो गो. कशाला तुकडे केले? कोणी सांगितलं? अरे पैसा येईल आणि जाईल. बाबांनी सांगितलं स्पष्ट शब्दात, पैशाच्या मागे धावू नका, पैसा हा तुमच्या मागे धावला पाहिजे असे कार्य करा. करतो का हो? का? कशाला?